चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर जे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ज्या संस्थेला आपण सारथी म्हणतो, त्या सारथी संस्थेमार्फत मराठा आणि कुणबी समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। तर पहिलं कसं लक्षात घ्या की या ठिकाणी जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करू इच्छितात आणि जे विद्यार्थी मराठा आणि कुणबी समाजातून आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्राप्त होणार आहे। सगळ्यात पहिला सांगायचा मुद्दा तुम्हाला असा आहे की हे जे प्रशिक्षण आहे हे बँकिंग साठी चालणारं प्रशिक्षण आहे। टप्प्याटप्प्याने तुम्हाला हे सगळे मुद्दे सांगतो, त्याच्या अगोदर क्लिअर करतो की सारथी संस्थेमार्फत हे जे तुम्हाला दिलं जाणार आहे त्याच्याबरोबर कोचिंग बरोबर तुम्हाला 8,000 रुपये मंथली स्टायपेंड सुद्धा दिला जाणार आहे। म्हणजे लक्षात ठेवायचा मुद्दा की जे विद्यार्थी रडत इवळत बसतात की या ठिकाणी घरचे पैसे देत नाही म्हणून मी शिकू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेंदूच्या बळावर शिकण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे। त्याच्यामुळे रडणं सोडा आणि या ठिकाणी हे माझं म्हणणं काय आहे ते सध्या विद्यार्थ्यांनी ऐकून घेणं गरजेचं आहे। तर पहिला विषय लक्षात घ्या, तर यासाठी लागणारी पात्रता काय आहे हे पात्रता तुम्हाला मी सांगतो ती नीटनेटकी लक्षात घ्या। पहिली पात्रता काय आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा पाहिजे, त्याच्याकडे महाराष्ट्र राज्यात काय पाहिजे, डोमासाईल पाहिजे, महाराष्ट्र राज्यात पाहिजे, तो मराठा किंवा कुणबी मराठा ह्या प्रवर्गाचा विद्यार्थी असावा। आणि जो विद्यार्थी मराठा आहे हा मराठा विद्यार्थ्याचं वय 30 वर्ष असावं आणि कुणबी विद्यार्थ्याचं वय हे 33 वर्ष चालतंय, काय अडचण नाही। म्हणजे इथं कसं असतं लक्षात घ्या की एकंदरीत स्त्री पुरुष दोघंही याला अप्लाय करू शकतात, असं काय नाही की फक्त मुलांसाठी आहे किंवा मुलींसाठी आहे, मुलं दोन्ही काय विषय नाही। आता पुढचा जर मुद्दा सांगायचा झाला तर त्याच्याकडे नॉन क्रिमिलेअर पाहिजे, म्हणजे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न नको आहे, म्हणजे थोडक्यात तो नॉन क्रिमिलेअर असावा। आणि पुढचा मुद्दा आहे त्याची पदवी पूर्ण झालेली असावी, काय पाहिजे, तो पदवीधर पाहिजे, हा मुद्दा लक्षात घ्या, पदवीधर विद्यार्थी तो असावा। समजा की तुमचं आता जून मध्ये ग्रॅज्युएशन होणार आहे तर ते विद्यार्थी चालणार नाही, जून 2024 मध्ये ग्रॅज्युएशन होणार आहे ते विद्यार्थी इथं चालणार नाही। साधारणतः जे आता ग्रॅज्युएशन पूर्ण आहे असे विद्यार्थी चालतील, किंवा जे ऑक्टोबर मध्ये आता नापास झालेले आहेत आणि परीक्षा देऊन परत जानेवारी पर्यंत निकाल त्यांचा हाती येत असतील तर तेही विद्यार्थी इथं चालतायत, अडचण येणार नाही। आता या ठिकाणी कागदपत्र काय पाहिजे, तुमच्या जवळ फॉर्म भरताना काय पाहिजे, तर फॉर्म भरताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे, सॉफ्ट कॉपी मध्ये पाहिजे। या ठिकाणी कुठं काय घेऊन जायचं नाही, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। दुसरा जन्म दाखला, तुमच्या जन्माच्या पुराव्यासाठी जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं आपलं सनद, मार्कशीट नाही म्हणत मी, सनद, त्यावरती जन्मतारीख असते ती सनद पाहिजे आहे। त्यानंतर पदवी प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे, डिग्री सर्टिफिकेट प्राप्त झालं नसेल तर डिग्रीचा जो मार्क मेमो आहे तोही चालतो, लास्ट इयरचा तोही चालेल, काय अडचण नाही। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र अर्थात महाराष्ट्राचा रहिवासी हे डोमासाईल चालेल, आणि 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, हे मुद्दे तुम्हाला अर्ज करताना पाहिजेत। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मग तुम्हाला या ठिकाणी राज्याचं EWS म्हणजे अर्थात थोडक्यात कास्ट सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला कधी लागेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, सध्या त्याची गरज नाही। तर फॉर्म भरताना ही कागदपत्र तुमच्या जवळ असावीत, हे पहिला विषय आहे। आता फॉर्म भरायची डेट काय आहे, तर या ठिकाणी फॉर्म भरायची जी डेट आहे आपली, ही डेट आहे 31 डिसेंबर पर्यंतची डेट आहे। 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ती जी लिंक आहे ते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरा। काय अडचणी आली तर या ठिकाणी तुम्हाला अडचण आल्यानंतर काय करायचं सांगतो, तर जे सेंटर आहे अर्थात नाशिकचं बघा, साकार एज्युकेशन पहिला मजला, सीवूड कॉम्प्लेक्स, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक, हे संकल्प एज्युकेशनचं सेंटर आहे। तिथं जा तुम्ही दुपारी म्हणजे 2 ते 4 या वेळेमध्ये, तिथं तुम्हाला काय अडचण आली तर ते सांगून देतील। त्यानंतर आपण पाहतो साधारणतः जे छत्रपती संभाजीनगर मध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी नूतन कॉलनी सिग्नल, शिवाजी हायस्कूल रोड, खोकडपुरा या ठिकाणी संकल्प एज्युकेशनचं सेंटर आहे, तिथे तुम्हाला काय हेल्प लागत असेल फॉर्म भरताना तर तिथे तुम्हाला ती मदत मिळून जाईल। आता हे प्रशिक्षण नेमकं महाराष्ट्रात कुठं कुठं आहे
तर तुम्हाला पहिला सांगण्याचा मुद्दा, हे प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि नागपूर ह्या 4 ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही जिल्ह्याचा विद्यार्थी ह्या 4 पैकी एक सेंटर निवडू शकतो. एक सेंटर निवडायचं. हा, आता एखादा कोल्हापूरचा आहे, तो म्हणतोय मला परीक्षा द्यायला पुणे जवळ आहे, तर तू पुण्यात परीक्षा दे, परंतु कोचिंग कुठं घ्यायचं, तर त्या ठिकाणी मग तू तुझ्यासमोर कोणता ऑप्शन ठेवू शकता. आता मला जर विचारलं कुठला ऑप्शन ठेवला पाहिजे, तर मी तुम्हाला ऑप्शन सांगेन छत्रपती संभाजीनगरचा. का तर छत्रपती संभाजीनगर एक बँकिंगचा हब आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कोचिंग तुम्हाला संकल्प एज्युकेशन मधून प्राप्त होणार आहे. बरेचसे अधिकारी घडवण्याचा या ठिकाणी त्यांचा अनुभव पण आहे. म्हणजे मी कुणाचं मार्केटिंग नाही करत, फक्त मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगतोय की कुठं काय केल्यावर काय होऊ शकतं, तो विषय लक्षात घ्या. तिथं तुम्ही हे आणि बाकीचे सेंटर आहेत तिथेही ज्या त्या विद्यार्थ्यांच्या कन्व्हिनियंटनं ते तिथं जाऊ शकतात, काय अडचण नाही. आता याची निवड प्रक्रिया कशी असेल, तर निवड प्रक्रियेमध्ये पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करा. त्यानंतर एक एक्झाम होईल, ऑनलाईन एक्झाम होऊन जाईल तुमची. ही एक्झाम आता गेल्या वेळेसचा अनुभव तुम्हाला सांगतो की जेवढी सीट होते तेवढे भरले नाही, म्हणजे जेवढे पोरांनी परीक्षा दिली तेवढे सगळेच पास झाले. या वर्षी पण काय चित्र वेगळं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बघा 8,000 रुपये मंथली स्टायपेंड प्लस या ठिकाणी बॅच अनुभवी तज्ञ लोकांकडून हे सगळं प्राप्त होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही पहिलं फॉर्म भरा, एक्झाम द्या, ऑटोमॅटिक सिलेक्ट होत आहे, काय अडचण नाही. आता याची जी बॅच आहे ही बॅच घरी बसून करू शकता का, तर अजिबात नाही. तुम्हाला ही बॅच ऑनलाईन अवेलेबल नाही. तुम्ही ज्याही ठिकाणी तुम्हाला शिकायचंय, नागपूर देऊ, संभाजीनगर देऊ, नाहीतर कुठेही द्या, त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन शिकावं लागेल. डेली अटेंडन्स तुमचा तिथं होतो, बायोमेट्रिक अटेंडन्स आहे, त्याच्यामुळं तुम्हाला तिथं तुमची हजेरी भरली तरच तो स्टायपंड प्राप्त होतो, अन्यथा तो प्राप्त होत नाही. लक्षात आलं. तर अशा प्रकारे बॅच हे ऑफलाईन स्वरूपामध्ये बॅच आहे, हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे. त्याच्याबरोबर यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला अजून आवश्यक वाटते, आवश्यक अजून काही समजायला अडचणी यायला लागलेल्या आहेत, तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यावरती कॉल करा. तिथून तुम्हाला उर्वरित सगळीच इन्फॉर्मेशन प्राप्त होईल. तो कॉन्टॅक्ट नंबर आहे, म्हणजे या ठिकाणी 9762441100 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, किंवा 9545622622 हा पण नंबर आहे. यापैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही कॉल करा. उर्वरित जी माहिती माझ्याकडून काय सुटली असेलच तर ती तुम्हाला तिथं मिळून जाईल. पण माझ्या हिशोबानं जेवढी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे तेवढी मी दिलेली आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की हे बघा, जोपर्यंत जे आपले आता आरक्षणचे मुद्दे आहेत ते ज्या दिवशी क्लिअर होतील ते होतीलच, त्यासाठी लढणारे योद्धे वगैरे आहेत, पण तोपर्यंत आपल्यासाठी ही जी संस्था आहे, या संस्थेने जे काय मुद्दे आणलेले आहेत तेवढे मुद्दे आपण क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.